नमस्कार. आपण आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करूया. मी सुरुवातीला जयश्रीताई सोहनी यांना विनंती करते की त्यांनी अभंग म्हणावा आणि आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करावी. श्री ब्रह्म चैतन्या सारिखा नाही पाहिला, श्री ब्रह्म चैतन्या सारिखा नाही पाहिला, मी नाही पाहिला, मी नाही देखिला, मी नाही पाहिला, मी नाही देखिला, ब्रह्म चैतन्या सारिखा नाही पाहिला, श्री ब्रह्म चैतन्या सारिखा नाही पाहिला, मी बहुत वाचियले, मी बहुत ऐकियले, मी बहुत वाचियले, मी बहुत ऐकियले, मी बहुत धुंडियले, ऐसा नाही पाहिला, श्री ब्रह्म चैतन्या सारिखा नाही पाहिला, जो मुलांमध्ये असे तो स्त्रियांमध्ये बैसे, जो मुलांमध्ये असे तो स्त्रियांमध्ये बैसे, पण ऐसा निर्विकारी जग मी नाही पाहिला, श्री ब्रह्म चैतन्या सारिखा नाही पाहिला, तो माया मोह पाळी काय करतील लेकुरवाळी, तो माया मोह पाळी काय करतील लेकुरवाळी, पण काम क्रोधा जाळी ऐसा नाही पाहिला, श्री ब्रह्म चैतन्या सारिखा नाही पाहिला, काही नसे त्याचे घरी पण कुबेर लोळे दारी, काही नसे त्याचे घरी पण कुबेर लोळे दारी, तो वाटेल तेची करी ऐसा नाही पाहिला, श्री ब्रह्म चैतन्या सारिखा नाही पाहिला, तो म्हणवी अज्ञानी पण ज्ञानी यांचा ज्ञानी, तो म्हणवी अज्ञानी पण ज्ञानी यांचा ज्ञानी, तो देव गूढ जाणी ऐसा नाही पाहिला, श्री ब्रह्म चैतन्या सारिखा नाही पाहिला, तो जासी म्हणे घर तेथे मोकळा दरबार, तो जासी म्हणे घर तेथे मोकळा दरबार, पण नांदे रघुवीर ऐसा नाही पाहिला, श्री ब्रह्म चैतन्या सारिखा नाही पाहिला, जो जाई एक वार तो विसरे घरदार, जो जाई एक वार तो विसरे घरदार, त्यासी देई नाम सार ऐसा नाही पाहिला, श्री ब्रह्म चैतन्या सारिखा नाही पाहिला, तो गोंदावले कर त्याचे पायी मुक्तिचार, तो गोंदावले कर त्याचे पायी मुक्तिचार, दास दासाचे माहेर ऐसा नाही पाहिला, श्री ब्रह्म चैतन्या सारिखा नाही पाहिला, श्री ब्रह्म चैतन्या सारिखा नाही पाहिला, मी नाही पाहिला, मी नाही देखिला, मी नाही पाहिला, मी नाही देखिला, श्री ब्रह्म चैतन्या सारिखा नाही पाहिला, श्री ब्रह्म चैतन्या सारिखा नाही पाहिला. छान. महाराजांचा उत्सव सध्या चालू आहे आणि त्या अनुषंगानं हे छान, खूप छान वाटलं. मी आता सुचिताला विनंती करते की तिने आपल्या निरूपणाला सुरुवात करावी. हो, करते.
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी। सगळ्यांना आदरपूर्वक नमस्कार। आपण गेले काही दिवस क्षेत्रज्ञ विभाग योग गीतेचा 13वा अध्याय पाहत आहोत आणि त्याच्या उपसंहाराकडे आपण आलेलो आहोत। शेवटचे 4 श्लोक राहिलेत। काय पाहिलं आपण या अध्यायामध्ये की हा देह म्हणजे क्षेत्र, त्याच्यामध्ये जे चैतन्य तत्व आहे तो क्षेत्रज्ञ आणि क्षेत्रज्ञाला जो यथार्थपणे म्हणजे तत्वतः जाणतो तो आत्मज्ञानी असं भगवंतांनी सांगितलं। या क्षेत्राचे घटक कोणते त्याचाही आपण अभ्यास केला, ज्याच्यामध्ये ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचे विषय आहेत। मन आहे, बुद्धी आहे, पंचमहाभूत आहेत आणि त्यांचं वर्गीकरण सुद्धा म्हणजे पंचीकृत किंवा अपंचीकृत पंचमहाभूतांचं वर्गीकरण कसं केलेलं आहे हेही आपण पाहिलं। त्याच्या जोडीला सुख दुःख धृती क्षमा हे सगळं पाहिलं। या सगळ्याचा मिळून जो संघ तयार होतो त्याला क्षेत्र असं म्हटलेलं आहे। या क्षेत्राचा जो क्षेत्रज्ञ जीवात्मा आहे त्यानं अत्यंत जागरूक असलं पाहिजे। या क्षेत्राविषयी जो जागरूक असतो तो सत्वस्थ बनतो आणि तोच आत्मउन्नतीच्या मार्गाकडे जातो। अज्ञानामुळं मी देहच आहे असं समजून जो या संघात गुरफटतो आणि तो त्याचं काय होतं, तो सुख दुःख भोगतो। अहंता आणि ममता हे 2 दोष देहाचे म्हणजे जीवाचे असतात, ते परमात्म्यामध्ये कधीच नसतात। परब्रह्म सदैव कसं आहे, निर्लेप आहे, सर्वमय आहे, एक रस आहे आणि हे जो जाणतो तोही तसंच त्याच्यासारखंच हळूहळू निर्लेप व्हायचा प्रयत्न करतो आणि तो तसा झाला, निर्लेप झाला की कर्मबंधन आपोआप सुटणार हे नक्की आहे। याबद्दल एक गोष्ट सांगितली जाते, म्हणजे एक साधूची आणि पोपटाची आपल्याही बऱ्याच वेळा ऐकण्यात आली असेल की कधी म्हणे एकेकाळी कोणी एक साधू महात्मा आपल्या शिष्याच्या घरी गेले आणि त्या शिष्यानं आपल्या घरामध्ये एक पिंजऱ्यामध्ये सोन्याच्या पिंजऱ्यात एक पोपट ठेवलेला होता। त्या पोपटाकडं त्या साधू महाराजांनी पाहिलं आणि तेव्हा तो पोपट ओरडायला लागला। काय म्हणायला लागला तो पोपट? स्वातंत्र्य 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 असं म्हणायला लागला। हे ऐकून त्या साधू महाराजांना अतिशय वाईट वाटलं आणि ते त्याला म्हणाले, आपल्या शिष्याला म्हणाले, अरे हे असं काय केलंस? पक्षी तर कसे असायला हवेत, रानावनात बागडणारे, झाडांच्या फांद्यांवर बसणारे, फळांचा आस्वाद घेणारे, आणि त्यांना या पक्षाला तू या पिंजऱ्यात कसं काय ठेवलंस बरं? तू कृपा करून असं करू नकोस, या पक्षाला तू सोडून दे। त्यावेळी तो शिष्य म्हणाला की महाराज, आपणच हे असं केलं तर मला खूप आनंद होईल। साधू महाराज सत्वरतेनं उठले, त्यांनी त्या पिंजऱ्याचं दार उघडं केलं, पोपट आला बाहेर आणि बाहेर तो उडून गेला, पिंजऱ्यातून बाहेर आला आणि त्या सेकंदाला तो उडून गेला। साधू महाराजांचं आणि त्यांच्या त्या शिष्याचं काही 5-10 मिनिटं संभाषण झालं असेल आणि तेवढ्यात तो पोपट पुन्हा आत आला आणि काय केलं, पुन्हा आला आणि पुन्हा तो पिंजऱ्यात शिरला। चोचीनं त्यानं दार बंद करून टाकलं आणि पुन्हा ओरडायला लागला, स्वातंत्र्य स्वातंत्र्य स्वातंत्र्य। म्हणजे कसं आहे की या उदाहरणाकडे जर बघितलं तर आपलंही कदाचित असं तर होत नाही ना की आपण फक्त स्वातंत्र्याचा उद्घोष करतो, म्हणजे कसं आहे की मला सगळ्यातून सुटायचंय असं म्हणतो, पण या सुखाच्या पिंजऱ्यातून, या सोन्याच्या पिंजऱ्यातून आपली मात्र काही बाहेर पडायची तयारी नाहीये। म्हणजे
म्हणजे जसं आपण या अध्यायामध्ये बघतोय की जो या क्षेत्राबद्दल सावध राहत नाही त्याची अधोगती होते. म्हणून भगवंतांनी सांगितलंय की क्षेत्रज्ञाचं ज्ञान ज्याला आहे तोच खरा आत्मज्ञानी. बाकी सगळं जे काही आहे ते काही आत्मज्ञान नव्हे. ती केवळ माहिती आहे आणि त्याला आत्मज्ञान म्हणत नाहीत. आत्मविद्या हीच खरी विद्या. आत्मज्ञान हेच खरे ज्ञान. अध्यात्माचा अभ्यास हाच खरा अभ्यास. परमार्थाची वाटचाल हीच खरी वाटचाल. बाकी सगळ्या विद्या, सगळं ज्ञान, सगळं अध्यात्म, अन्य जे काही आपल्या व्यावहारिक पातळीवरती आपण अनुभवतो किंवा अभ्यासतो ते सगळं कसं आहे ते आभासी आहे. परमार्थाची वाटचाल करणं आणि परमार्थाची अनुभूती येणं हे केवळ कशानं साधेल तर ते आत्मविद्येनं साधेल. कारण असं एक शास्त्रवचन आहे, सा विद्या या विमुक्तये. म्हणजे आत्मज्ञानाची विद्या हीच खरी विद्या आहे. मग त्या क्षेत्रज्ञाला ज्या विद्येमुळे जाणलं जातं ती आत्मज्ञानाची विद्या. ती धारण करा आणि तत्वतः क्षेत्रज्ञाला जाणं असं भगवंतांनी सांगितलं. अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतच ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतो अन्यथा. म्हणजे अध्यात्मज्ञानात नित्यस्थिती आणि तत्वज्ञानाचा अर्थ जो परमेश्वर त्याला सगळीकडे पाहणं हे ज्ञान आहे. आणि याच्याहून जे काही विपरीत आहे ते अज्ञान आहे असं म्हणलेलं आहे. मनुष्य क्षेत्राच्या बाबतीत अत्यंत सावध असतो. म्हणजे एकच सेकंद ना. मनुष्य काय असतो आपल्या देहाच्या बाबतीत म्हणजे क्षेत्राच्या बाबतीत अत्यंत सावध असतो, वरपांगी सावध असतो, पण अंतरंगात मात्र तो सावध नसतो. म्हणजे जसं आपल्या एखाद्या कपड्याला जर काही डाग पडला तर आपण तो काढायला लगेच प्रवृत्त होतो. म्हणजे जसं काही आमचा जो कोर्टाचा युनिफॉर्म आहे, व्हाईट ड्रेस असतो, त्याला आपण गाडी पार्किंगमध्ये काढायला गेलं की अगदी हमखास काहीतरी डाग पडतोच. कोणा दुसऱ्यांची गाडी लागली की लगेच ड्रेस घाण होतो. मग कसं होतं की खूप सावध व्हायला होतं, अरे पांढरा ड्रेस खराब झाला, ही घाण निघायला पाहिजे. पण जेव्हा मनावर अंतःकरणावर असा एखादा डाग पडतो तो पुसून काढायला मात्र आपण तितके तत्पर नसतो. म्हणून भगवंतांचं असं सांगणं आहे की क्षेत्रज्ञाला खऱ्या अर्थानं जाणायचं तर आपलं अंतरंग अत्यंत शुद्ध असायला पाहिजे. मनावर बुद्धीवर जी काही अहंकाराची जळमट धरलेली आहेत किंवा थर चढलेले आहेत तो स्वच्छ व्हायला पाहिजे. तो आपण जर स्वच्छ करू शकलो तर त्या क्षेत्रज्ञाचं नक्की दर्शन होईल. म्हणजे अंतरंगाविषयी जागरूक राहायला पाहिजे. म्हणजे काय, अंतःकरण चतुष्टय म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार यांच्यावर आपण विजय मिळवायला पाहिजे. म्हणजे हे सांगण्यामागं काय भगवंतांचा भाव असेल की आपण जे काही सद्गुण आहेत ते धारण करायला हवेत. त्या सद्गुणांचं निरूपण भगवंतांनी केलेलं आहे की म्हणजे जे आपण बघितले होते की अमानित्व कसं असायला पाहिजे, अदंभित्व कसं असायला पाहिजे, अनभिष्वंग हा काय गुण आहे आणि तो धारण करणं का आवश्यक आहे. पण ते कसं तर तत्समासेन मे शृणु असं म्हणून भगवंतांनी सांगितलं. म्हणजे तत्समासेन मे शृणु असं भगवंतांनी सांगितलं काय म्हणजे काय की ते मी तुला संक्षेपानं सांगतो. कारण काय म्हणलं की अर्जुना तू अत्यंत बुद्धिमान आहेस, तुझ्यावर ज्ञानाचे उत्तम संस्कार आहेत आणि अनेक द्रष्ट्या ऋषींच्या मुखातून क्षेत्रज्ञाचा विचार तू ऐकलेला आहेस, तुला आत्मज्ञानाचा स्पर्श झालेला आहे. त्यामुळं हे ज्ञान जे आहे ते मी तुला संक्षेपाने सांगतो असं इथं भगवंत म्हणतात. आता इथे मला माझ्या एक सहज वाचनामध्ये एक आलं असं की एक असा किस्सा वाचनामध्ये आला की भोजराजाच्या दरबारामध्ये भोजराजा हा अत्यंत गुणग्राही होता आणि त्यानं खूप विद्वान लोक आपल्या
त्याच्या दरबारामध्ये असत. मग त्याच्या राजसभेमध्ये काही एकपाठी होते, द्विपाठी होते, काही त्रिपाठी विद्वान होते. त्यामुळं काय होत असे की कुठल्याही प्रांतातून आलेला विद्वान मनुष्य राजाला म्हणायचा, जर राजाला म्हणाला ना की हे राजन, मी ही नवीन रचना केली आहे आणि ती मी आपल्याला ऐकवतो. राजा लगेच म्हणे की हां ठीक आहे, तू ती ऐकवून दाखव. मग भोजराजाच्या सभेमध्ये जे एकपाठी लोक होते ना, म्हणजे ज्यांना एकदाच ऐकल्यावर सगळं स्मरणात राहायचं, ती ती रचना एकदाच ऐकली की त्यांना ती पाठ व्हायची आणि ते लगेचच त्याचं म्हणून झाल्या झाल्या, त्या कवीची रचना म्हणून झाल्या झाल्या ही रचना म्हणून दाखवायचे आणि राजाला म्हणायचे की ही काही नवीन रचना नाहीये, ती आम्हाला आधीपासूनच माहीत होती. त्यामुळे मग त्या कवीला कुठलं पारितोषिक मिळायचं नाही. जे द्विपाठी होते ते नवीन माणसानं म्हटलेलं म्हणजे राजसभेमध्ये त्या कवीने एकदा म्हणलेलं आणि कवी एक पाठीनी म्हणलेलं असं 2 वेळा ऐकायचे आणि लगेच राजाला म्हणून दाखवायचे. त्रिपाठी लोकांचंही असं व्हायचं की ते आता त्यांनी 3 वेळा ऐकलं, तर आता आम्हालाही हे माहित आहे. म्हणजे तो भोजराजा इतका गुणग्राही आहे असं ऐकून आपलं काहीतरी कौतुक होईल, आपला काहीतरी मानसन्मान होईल अशा अपेक्षेनं आलेल्या त्या कवीचा अगदी हिरमोड व्हायचा. मग एक दिवस एक कवी कालिदासाकडे गेला आणि कवी कालिदासांना म्हणाला की यावर काय बरं उपाय करावा की भोजराजाच्या सभेमध्ये कोणी कुठलाही बाहेरच्या प्रांतातला कवी हा सन्मानित होऊ शकत नाही. तर कालिदास म्हणाले की एवढंच ना, तुला मी एक युक्ती सांगतो. आणि त्यांनी एक श्लोक कालिदासांनी त्या कवीला रचून दिला. त्या कवीकडून आधी तो पाठ करून घेतला आणि तो श्लोक त्याला राजसभेमध्ये जाऊन म्हणायला सांगितला. स्वस्ति श्री राजन असं म्हणून त्या श्लोकाची सुरुवात होती आणि त्या श्लोकाचा अर्थ असा होता की हे राजा, तुझ्या आणि माझ्या वडिलांचा फार जुना पुराणा संबंध होता. हे दोघे, तुझे वडील आणि माझे वडील, हे दोघे एकमेकांचे अत्यंत घनिष्ठ असे मित्र होते आणि साधारण 10-1 वर्षापूर्वी काही काळा अगोदर तुझ्या वडिलांनी माझ्या वडिलांच्याकडून 10 लाख सुवर्णमुद्रा उसन्या घेतल्यात, तेव्हा त्यांना परत दे आणि हे सांगायला मी आलेलो आहे, असा भावार्थ त्या कवीनं आपल्या कवितेमध्ये मांडला. आता एक पाठी जे होते ना, त्यांची पंचाईत अशी झाली की हा श्लोक आम्हाला माहीत आहे असं म्हटलं तर 10 लाख सुवर्णमुद्रा द्यायला लागणार, त्या कवीला द्यायला लागणार, म्हणून त्यांनी आपलं तोंड बंद ठेवलं आणि या दुसऱ्यांदा न ऐकल्यामुळं द्विपाठींनाही काही बोलता आलं नाही आणि त्रिपाठींचा तर काही प्रश्नच आला नाही. मला त्यावेळी सहज असं वाटलं की म्हणजे ज्यावेळी या क्षेत्रज्ञाचा विचार मनामध्ये येतो, हा कधी येतो तर फक्त शनिवारीच येतो, ज्यावेळी अभ्यास वर्ग आहे त्यावेळीच हा विचार प्रकर्षानं मनामध्ये येतो. मग मला असं वाटलं की हे नित्य वाचनात, नित्य श्रवणात, नित्य मननात असेल तरच हा भाव आपल्यामध्ये दृढ होऊ शकेल. फक्त शनिवारच्या शनिवारी फक्त अभ्यास वर्गाच्या निमित्तानं जे काही वाचलं जातं ते काही कामाचं नाहीये. मग हे प्रकृती, त्यानंतर पुढे भगवंतांनी सांगितलं की तू प्रकृती पुरुष जाणून घे. इथं पुरुष हा अक्रिय आहे आणि क्रिया करणारा कोण असेल तर ती म्हणजे प्रकृती आहे. प्रकृती ही नित्य त्रिगुणात्मक आहे असं आपण बघितलं. म्हणजे ती त्या पुरुषाशी संयोग करते आणि मग त्रिगुण म्हणजेच आपलं रूप आहे असं त्या पुरुषाला वाटायला लागतं. म्हणून त्रिगुणाचं जे आवरण आहे ते काढून टाकायचं, अज्ञानाचं आवरण काढून टाकायचं. पुरुष हा नित्य साक्षीच आहे. भगवंत सांगतात की ज्यावेळी क्षेत्रज्ञाचा विचार होतो त्यावेळी पुरुष हा चैतन्य रूप आहे आणि कार्य करणारी ही प्रकृती आहे, हे तू सगळ्यात आधी जाणून घे. आता आपण आधी पण एकदा बघितलं होतं की मुंडकोपनिषदातला एक श्लोक मला वाटते डॉक्टर स्वातीच्याच निरूपणात आला होता की द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परिशस्व जाते. काय श्लोकाचा अर्थ आहे या की एकमेकांचे जिवलग मित्र असणारे जीव आणि परमात्मरूपी 2 पक्षी एकाच वृक्षाचा आश्रय घेतात. त्यापैकी एक जण म्हणजे जीव हा काय करतो, त्या वृक्षाची गोड फळं भक्षण करतो,
तर दुसरा कोण आहे? दुसरा परमात्मा ती फळं भक्षण न करता त्याच्याकडं केवळ साक्षी भावानं पाहत राहतो. म्हणजे या प्रकृती पुरुषांना तत्वतः जाणण्याचा काय फळ आहे हे आपण आतापर्यंत बघितलं. आता हा जो श्लोक आहे, आज जो आपण अभ्यास करणार आहोत, त्यामध्ये त्या पुरुषाच्या वास्तविक स्वरूपाचं वर्णन आलेलं आहे. अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मायम अव्यय हा जो 31वा श्लोक आहे, यामध्ये परमात्म्याच्या वास्तविक स्वरूपाचं वर्णन आलेलं आहे. मी तावरे मॅडमना विनंती करते की त्यांनी हा श्लोक आणि त्याच्यावरच्या माऊलींच्या ओव्यांचं वाचन करावं. श्लोक 31. अनादित्वात् निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते. म्हणे परमात्मा मणिपे तो ऐसा जाण स्वरूपे जळी जळे न लिंपे सूर्यू जैसा. का जे जळा आदी पाठी सूर्य असतूची असे किरीटी माझी बिंबे ते दृष्टी आणि कांचिये. तैसा आत्मा देही आथी म्हणिपे हे काही साचे तरी नाही तो जेथींचा तेथे. आरिसा मुख जैसे बिंबलिया नाम असे देही बसणे तैसे आत्मतत्वा. तया देहा म्हणती भेटी हे सपाई निर्जीव गोठी वारिया वाळुवे गाठी केही आहे. आगी आणि पिसा दोरा सुवावा कैसा केउता सांदा आकाशा पाषाणेसी. एक दिघे पूर्वेकडे एक ते पश्चिमेकडे तिये भेटीची ने पाडे संबंधू हा. उजिवडा आणि अंधारे या जो पाडू मृता उभया तोची गा आत्मया देहा जाण. रात्री आणि दिवसा कनका आणि कापुसा अपाडू का जैसा तैसाची हा. देह तव पाचाचे झाले हे कर्माचा गुणी गुथले भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूचा. हे काळा नळाचा कुंडी घातली लोणियाची उंडी माशी पाखू पाखडी तव हे सरे. हे विपाये आगी पडे तरी भस्म होऊनी उडे जाहले श्वाना वर पडे तरी ते विष्ठा. या चुके दोन्ही काजा तरी होय कृमींचा पुंजा हा परिमाणू कपिध्वजा कश्मलुगा. या देहाची हे दशा आणि आत्मा तो एथ ऐसा पै नित्य सिद्ध आपैसा अनादीपणे. सकळू ना निष्कळू अक्रियू ना क्रियाशीळू कृशना स्थूळू निर्गुणपणे. आभासू ना निराभासू प्रकाशू ना अप्रकाशू अल्पना बहुवसू अरूपपणे. रीता ना भरितू रहितू ना सहितू मूर्तू ना अमूर्तू शून्यपणे. आनंदू ना निरानंदू एकू ना विविधू मोकळा ना बद्धू आत्मपणे. येतुला ना तेतुला आईता ना रचिला बोलता ना उगला अलक्षपणे. सृष्टीचा होणा न रचे सर्व संहारे न वेचे आथी नाथी या दोहींचे पंचत्व तो. मवे ना चर्चे वाढे ना खाचे विटे ना वेचे अव्ययपणे. एवं रूप पै आत्मा देही जे म्हणती प्रियोत्तमा ते मठाकारे व्योमा नाम जैसे. तैसे तयाची अनुस्यूती होती जाती देहाकृती तो घेना सांडी सुमती जैसा तैसा. अहोरात्रे जैशी येती जाती आकाशी आत्मसत्ते तैसी देहे जाण. म्हणून ये शरीरी काही करवी ना करी आयताही व्यापारी सज्जू नव्हे. या लागी स्वरूपे उणा पुरा न घेपे हे असो तो न लिंपे देही देहा. काय म्हणलेलं आहे या श्लोकामध्ये? अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा अयमव्यय. म्हणजे हे कौंतेया, हा पुरुष
स्वतः अनादी असल्यामुळं आणि गुणरहित असल्यामुळं अविनाशी परमात्म स्वरूपच आहे. हा शरीरात राहत असूनही काही करत नाही आणि लिप्तही होत नाही. अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा अयमव्ययः. म्हणजे खरं तर याच अध्यायाच्या 19व्या श्लोकामध्ये ज्याला अनादी म्हणलं होतं त्यालाच इथं अनादित्वात असं म्हणलेलं आहे. अनादित्वात काय चा अर्थ काय? अनादी असल्यामुळं. म्हणजे काय की हा पुरुष आदिरहित आहे. आता इथे प्रकृतीलाही अनादी म्हटलेलं आहे. मग प्रकृती आणि पुरुष हे दोघंही जर अनादी आहेत असं आपण म्हणतोय तर मग दोघांमध्ये फरक काय? तर भगवंत यातच या श्लोकात त्याचं उत्तर देतात की निर्गुणत्वात. म्हणजे हा पुरुष गुणरहित आहे. प्रकृती ही अनादी तर आहे पण ती गुणरहित नाहीये, तर गुण आणि विकारी असणारी आहे. म्हणजे तिच्यापासून सात्विक राजस तामस हे 3 गुण आणि तसंच विकारही उत्पन्न होतात. परंतु पुरुष कसा आहे तर या 3 गुण आणि विकारांपासून सर्वथा रहित आहे. निर्गुणत्वात निर्गुण निराकार आहे. असा हा पुरुष साक्षात अविनाशी परमात्मा स्वरूपच आहे. म्हणजेच काय? हा पुरुष विनाशरहित आहे. अत्यंत शुद्ध असा आत्मा आहे. पुढे म्हणलेलं आहे की शरीरस्थोपी कौंतेय न करोती न लिप्यते. म्हणजे हा पुरुष शरीरात राहत असूनही काहीही करत नाही आणि कुठल्याही कर्मानं लिप्तही होत नाही. म्हणजे या पुरुषानं पूर्वी कोणत्याही अवस्थेत काहीही केलेलं नाही, वर्तमान काळातही काही करत नाही आणि हा भविष्यातही काहीही करणार नाही. हा म्हणजेच काय की हा नेहमीसाठी प्रकृतीशी निर्लिप्त आणि असंग असा आहे. आणि तसंच कसा आहे, आणखीन कसा आहे तो? गुणरहित आणि अविनाशी आहे. याच्यामध्ये कर्तृत्व आणि भोक्तृत्व हे नाहीच. हा पुरुष ज्यावेळी आपल्याला शरीरात स्थित समजून स्वतःला कार्याचा कर्ता आणि सुखदुःखाचा भोगता मानतो, त्यावेळीही वास्तविक कसा असतो? हा तटस्थ आणि प्रकाश मात्रच असतो. सुखदुःखाचं भान याच्यापासूनच होत असतं. म्हणून याला प्रकाशक असं म्हटलेलं आहे. पण कसं आहे की याच्यात प्रकाशक धर्म नाहीये. इथं अपि असं पद आलेलं आहे. न करोपि न लिप्यते. न करोती न लिप्यते. शरीरस्थोपी असं म्हणलेलं आहे. इथल्या शरीरस्थोपी मधल्या अपीचा अर्थ काय आहे की अनादी काळापासून स्वतःला शरीरात स्थित असलेला मानणारा प्रत्येक प्राणी स्वरूपाने नेहमीसाठी निर्लिप्त आणि असंग आहे. म्हणजे अगदी आपण जसं म्हणतो की मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत त्याची शरीराशी कधी एकता झालेलीच नाही. कारण शरीर हे काय आहे? प्रकृतीचं कार्य आहे आणि नेहमी प्रकृतीतच स्थित राहत असतं. आणि स्व कसा आहे? स्व हा परमात्म्याचा अंश आहे. त्यामुळं तो नेहमी परमात्म्यामध्ये स्थित राहत असतो. स्व परमात्म्यापासून कधी वेगळा होऊ शकत नाही. शरीराशी एकात्मता मानली तरीही, शरीराशी कितीही मिसळून गेलेला असला तरीही, शरीरालाच आपलं स्वरूप असं मानलं असलं तरीही त्याची निर्लिप्तता जी आहे ती कधीच समाप्त होत नाही. तो स्वरूपानं नेहमीसाठी निर्लिप्त असतो. आपल्या निर्लिप्ततेचा अनुभव आला नाही तरीही, म्हणजे आपण अज्ञानानं जरी आपण शरीर आहोत असं मानत असलो तरी कसं आहे, आपलं स्वरूप कसं आहे त्यामध्ये काहीही विकृती नाही. म्हणून त्यानं आपल्या स्वरूपानं कधीही काही केलेलं नाही, काही करत नाही आणि तो कधी लिप्त झालेलाच नाही किंवा लिप्त होतही नाही. जरी पुरुष स्वतःला शरीरात स्थित मानल्यानं कर्ता आणि भोक्ता बनत असतो तरीही 21व्या श्लोकामध्ये भगवंतांनी म्हणलं की प्रकृतीत स्थित असलेला पुरुषच भोक्ता बनत असतो. आणि आता या श्लोकात म्हणलंय की शरीरात स्थित असलेला
शरीरात स्थित झाला तरी पुरुष कर्ता भोगता होत नाही, असं म्हणायचं काय? म्हणजे असं कॉन्ट्रॅडिक्टरी विधान भगवंत का करतात? तर याचा अर्थ असा आहे की प्रकृती आणि तिचं कार्य, प्रकृती आणि तिचं कार्य आणि शरीर दोन्ही एकच आहेत. म्हणून पुरुषाला मग प्रकृतीत स्थित म्हणा किंवा शरीरात स्थित म्हणा, ती गोष्ट एकच आहे. एका शरीराशी संबंध होण्यानं संपूर्ण प्रकृतीशी आणि संपूर्ण शरीराशी संबंध होतो. वास्तविक पुरुषाचा संबंध व्यष्टी म्हणजे मर्यादित शरीराशीही नाही आणि समष्टी म्हणजे व्यापक अशा प्रकृतीशीही नाही. आपला संबंध शरीराशी मानल्यानंच तो आपल्याला कर्ता भोगता मानतो. वास्तविक कसं आहे की तो कर्ताही नाहीये आणि भोगताही नाहीये. पुरुष अनादी आहे, पण शरीर कसं आहे? शरीर आदी असणारं आहे. पुरुष निर्गुण आहे, शरीर गुणमय आहे. पुरुष परमात्मा आहे, पण शरीर कसं आहे? शरीर अनात्मा आहे. पुरुष अव्यय आहे, पण शरीर नाशवान आहे. म्हणून अज्ञानी मनुष्याद्वारा पुरुषाला शरीरात स्थित असलेलं मानल्यानंतरही वास्तविक तो शरीरात स्थित नसतो आणि शरीराशी तो सदैव असंबद्ध असतो. असंबद्ध असतो म्हणजे त्याच्याशी कधी लिप्त नसतो, त्याच्याशी कधी अटॅच नसतो. न करोति न लिप्यते, हे पद इतकं काय म्हणू शकतो याला, इतकं तिथे परफेक्ट आहे ना, की शरीराचा संबंध कसा आहे? संसाराशी आहे, तर पुरुषाचा संबंध परमात्म्याशी आहे. म्हणून वास्तविक पुरुष कधी शरीरस्थ होऊ शकत नाही. पण या वास्तविकतेकडे लक्ष नसल्यामुळं मनुष्य त्याला शरीरस्थ असलेला मानतो. आता इथे पुढच्या ओळीमध्ये आलेला आहे निर्गुणत्वात, अनादित्वात, निर्गुणत्वात. पुरुष स्वतः निर्गुण असूनही गुणांचा संग करून बांधला जातो. असं बघितलं तर काय दिसतं? बंधन स्वतः स्वाभाविक आहे आणि म्हणजे सकृत दर्शनी असं दिसतं की बंधन हे स्वाभाविक आहे आणि मुक्ती ही आपल्याला प्रयत्नाने मिळवायची आहे. पण वास्तविकता कशी आहे याच्यामध्ये की मुक्ती ही स्वाभाविक आहे, सिद्ध आहे आणि बंधन हे कृती साध्य आहे. म्हणजे कसं आहे की बंधन हे आपण बांधून घेतलेलं आहे आणि मुक्त आपण आहोतच. म्हणजे गुणांचा संबंध पुरुषाशी नाहीये, तर कसा आहे? कुणाशी आहे हा संबंध? प्रकृतीशी आहे. म्हणून अनादी निर्गुण परमात्मा अव्यय आणि न करोपि न लिप्यते, हे सगळं कसं आहे? आपण जसं बाय डिफॉल्ट म्हणतो की नाही, तसं आहे हे सगळं. साधकानं आपण म्हणजे या स्वाभाविकतेचा अनुभव करून घ्यावा, यासाठी ही सगळी खटपट आहे. म्हणजे जसं घरामध्ये राहिलं तरी आपण घर नसतो, आपण घरापासून वेगळे असतो, तसंच शरीरात राहत असलेलं असं मानल्यावरही आपण शरीराहून वेगळेच आहोत. न करोति न लिप्यते, न करोति न लिप्यते, हे वास्तविकतः म्हणजे याच्यासाठी खूप साधनजन्य खटपट करायला हवी, ध्यानधारणा करायला हवी, खूप मोठ्या उपासना करायला हव्यात, हे नाहीच. असं नाहीच आहे, हे स्वाभाविक आहे. फक्त आपण ते विसरलेलो आहोत. असं आहे की स्वरूपात लेश मात्र सुद्धा कर्तृत्व भोक्तृत्व नाही, हे स्वतः सिद्ध आहे. यात कोणताही पुरुषार्थ नाहीये. म्हणजे हे प्राप्त करण्यासाठी काही करायचं नाहीये. तर मग काय करायचंय? की फक्त काय आपल्याला करायचंय की कर्तृत्व आणि भोक्तृत्व यांना समाप्त करायचंय. यांना आपल्यामध्ये स्वीकारायचं नाही, यांच्या अभावाचा अनुभव करायचा. म्हणजे आपल्यामध्ये जो मीपणा भरलेला आहे त्याचा फक्त अभाव करायचा. कारण हे काय आहे की हे आपलं वास्तविक स्वरूप नाहीच. म्हणून साधकांना आपल्याला निरंतर अकर्तृत्व आणि अभोक्तृत्व याचा अनुभव करायचा. आपल्याला निरंतर म्हणजे निष्कामता आणि निर्ममता, अकर्तृत्व आणि अभोक्तृत्व यांचा अनुभव घेण्यासाठीच आपल्याला हे सगळं अभ्यासायचंय. आणि 18व्या अध्यायामध्ये जसं म्हणलेलं आहे ना की नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा करिष्ये वचनम तव, म्हणजे जर स्वरूप कर्ता आणि भोगता नाही तर मग कर्ता आणि भोगता कोण आहे असं आपल्याला वाटू शकतं.
पहिल्यांदा हा विचार करायला पाहिजे की कर्ता कोण आहे. शरीर तर काही, माझं शरीर काही करता नाहीये, कारण ते प्रत्येक क्षणाला काय होत चाललंय, क्षीण होत चाललंय, अभावामध्ये निघालंय. मन, बुद्धीच्या चित्त, अहंकार हे 4 करण आहेत, ज्यांना आपण अंतःकरण म्हणतो. ते हे अंतःकरण सुद्धा करता नाहीये, कारण करण हे काय असतं, करण हे कर्त्याच्या अधीन असतं. मग पण कर्ता कसा असतो, तो स्वतंत्र असतो. करण क्रियेच्या सिद्धीत अत्यंत सहाय्यक असतं. म्हणून म्हणजे काय आहे की करणाविना क्रियेची सिद्धी होतच नाही. जसं काही आपण जर फॉर एक्झाम्पल असं बघितलं की आपलं पेन आहे, ते स्वतःहून काही लिहिल का? नाही. त्याला आपलं लिहिण्याचं ते एक साधन आहे. म्हणजे ते कोणाच्या अधीन आहे? त्या लेखकाच्या, त्या कर्त्याच्या अधीन आहे. म्हणजे अंतःकरण कर्ता होत नाही आणि कर्ता करण होत नाही. म्हणजे काय की करणात कर्तेपणा असेल तर मग सुखी दुःखी तो स्वतः का होईल? जर करण सुखी दुःखी होत असेल तर आपलं काय नुकसान आहे? म्हणजे कसं काय सांगायचा प्रयत्न करते मी की सत्स्वरूपही खरं तर करता नाहीये, कारण मीपणा जो काय आहे ते प्रकृतीचं कार्य आहे आणि ते प्रकृतीहून वेगळं कसं असेल? जर स्वरूपात कर्तेपणा आला तर तो कधी मिटला नसता, कारण स्वरूप कसं आहे, आपलं स्वरूप हे अविनाशी आहे. म्हणून भगवंतांनी काय सांगितलंय, स्वरूपात कर्तेपणाचा निषेध केला आहे. म्हणजे कसं सांगितलंय, न करोती, तो काही करत नाही. आणि जसं मगाशी बघितलं की 18व्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलंय की बुद्धी शुद्ध नाही, ज्याची बुद्धी शुद्ध नाही तोच भोगता आणि तोच कर्ता असतो. म्हणजे कर्ता आणि भोगता नेमका आहे कोण? तर ज्याची बुद्धी शुद्ध नाहीये तोच कर्ता आणि भोगता आहे. सुखी दुःखी होणारा कोण आहे? तोच सुखी दुःखी होणार आहे. मग असा विचार केला तर भोगता काय आहे? भोगता कोण आहे? तर तो भोगता सतही नाही आहे आणि असतही नाही आहे. सत भोगता होऊ शकत नाही, कारण सत याचा कधी अभाव होत नाही. दुसऱ्या अध्यायामध्ये एक नाभाव विद्यते सतः असा एक खूप मार्मिक श्लोक येतो. आता पूर्ण श्लोक नाहीये माझ्यासमोर, पण तो श्लोक असं सांगतो की भोगतेपणाचा अभाव होतो. म्हणजे कधीही असत वस्तू जी आहे ती कधीही भोगता होऊ शकत नाही, कारण काय आहे की त्या असतला कधी सत्ताच नाहीये. नासतो विद्यते भावः असं त्या श्लोकामध्ये आलेलं आहे की नासतो विद्यते भावः म्हणजे असत वस्तूला कधीच सत्ता असत नाही, म्हणजे त्याला कधी चेतना असत नाही. मग त्याला काही भोगतेपणाची काही जाणीव असेल असं कधीच होऊ शकत नाही. म्हणजे कसं आहे की सत कधी भोगता असत नाही आणि असतला भोगतेपणाची जाणीव असण्याचा प्रश्नच नाही. तर मग काय ह्याच्यातून अर्थ निघतो की कर्तेपणा आणि भोगतेपणा हा सतमध्येही नाहीये आणि असतमध्येही नाहीये. मग सत आणि असतच्या संयोगातही कर्तेपणा आणि भोगतेपणा नाहीये. म्हणजे जसं रात्रीचा आणि दिवसाचा संयोग कधी होऊ शकत नाही, तसंच सत आणि असतचा संयोगही कधीच होऊ शकत नाही. म्हणजेच काय आहे, जे कर्तृत्व आहे किंवा जे भोक्तृत्व आहे ते केवळ मानलेलं आहे. तिसऱ्या अध्यायामध्येच येतं की कर्ताहमिति मन्यते. म्हणजे जेव्हा साधक विवेकानं संपूर्णपणे आपल्या शरीराशी आपल्या संबंधाचा विच्छेद करेल, त्यावेळी काय होईल की मी आणि माझेपणा त्याच्यातून समाप्त होईल. म्हणजे जे आपण म्हणतो बघतो आहोत की वास्तविक तसं नाहीच आहे, तेव्हा तो कर्ताही राहत नाही आणि भोगताही राहत नाही. मग काय राहतं तिथं? तर एक फक्त चिन्मय सत्ताच राहते. आपल्यामध्ये अशा कर्तेपणाचा आणि भोगतेपणाचा अभावाचा अनुभव झाला तरच काय होतो, साधक मुक्त होतो. म्हणजेच काय, कर्ता भोगता राहत नाही. तर मग काय तिथं राहतं? तर जो स्व आहे, शुद्ध स्वरूप चिन्मय सत्ता आहे, ती केवळ राहते. न करोती न लिप्यते, या पदाचा हा अर्थ आहे
याच्यावरच्या माऊलींच्या ओव्यांचं वाचन केलं तावरे मॅडमनी आत्ताच. किती सुंदर ओव्या आहेत या, की काय म्हणलेलं आहे की ज्याप्रमाणे सूर्य पाण्यात प्रतिबिंबित झालेला दिसला तरी तो पाण्यानं ओला होत नाही, त्याप्रमाणे परमात्मा म्हणून ज्याला म्हणतात तो प्रकृतीत असूनही प्रकृतीच्या गुणांनी लिप्त होत नाही, अशा स्वरूपाचा तो आहे असं समज. कारण की अर्जुना, जळाच्या आधी आणि नंतर सूर्य आहेच. पाण्यामध्ये तो प्रतिबिंबित होतो ते दुसऱ्याच्या दृष्टीनं. म्हणजे जर तिथं पाणी नसेल तर सूर्य नाही असं म्हणू शकतो का? नाही, तिथे त्याला कोणीतरी पाहणारा आहे म्हणून ते प्रतिबिंबित होत आहे असं दिसते. त्याप्रमाणे आत्मा हा देहात असं जे म्हटलं जातं ते काही खरं नाही. तर आत्मा तिथं आहेच आहे. आरशात मुख बिंबले असतात त्यास प्रतिबिंब असं आपण म्हणतो, त्याप्रमाणे देहामध्ये आत्मतत्वाचे राहणे आहे. देहात आत्मतत्व प्रतिबिंब रूपानं आहे. त्याचा आणि देहाचा संबंध आहे असं जे म्हणतात ते म्हणणे सर्वथैव काय निर्जीव आहे. आता मग माऊलींनी पुढे दृष्टांत दिलेत की वाऱ्याची आणि वाळूची गाठ बांधणं हे कुठे कधी शक्य आहे का? की अग्नी आणि पीस यांना दोरा कसा घालायचा, आकाश आणि दगड यांचा सांधा कसा जोडायचा. एक मनुष्य पूर्वेकडे निघाला आणि दुसरा पश्चिमेकडे निघाला, त्यांच्या भेटीप्रमाणे या आत्म्याचा आणि देहाचा संबंध आहे. उजेड आणि अंधार यात जे सादृश्य अथवा मेलेला व जिवंत यात जे सादृश्य, तेच सादृश्य अर्जुना आत्मा व देह यामध्ये आहे असे समज. रात्र आणि दिवस, सोने आणि कापूस यात जितके अंतर आहे तसंच असादृश्य आत्मा व देह यामध्ये आहे. हा देह तर पंचमहाभूतांचा बनलाय आणि कर्माच्या दोराने गुंफलेला आहे. जन्म मृत्यूच्या चाकावर घातलेला असून काय आहे की गरागरा फिरत आहे. कालरूपीच्या अग्नीच्या कुंडात हा देह म्हणजे काय आहे, लोण्याचा घातलेला गोळा आहे आणि माशी आपले पंख फडफडतोय तितक्या कालातच हा देह नाश पावणार आहे. म्हणजे या माऊलींच्या किती सुंदर ओव्या आहेत की देह तव पाचाचे झाले हे कर्माच्या गुणी गुंथले, भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या. हे काळा नळाच्या कुंडी घातली लोणियांची उंडी, माशी पांखू फाकडी तव हे सरे. हे विपाये आगी पडे तरी भस्म होऊनी उडे, जाहले श्वानावर पडे तरी ते विष्ठा. किती म्हणजे कशी उपमा दिलेली आहे की हा देह अग्नीत पडला तर तो राख होऊन उडून जातो आणि जर कुत्र्याच्या तावडीत सापडला तर काय होईल, या देहाची विष्ठा होऊन जाईल. म्हणजे या दोन्ही परिणामांना जर एखादा चुकला, यातनं एखाद्याची सुटका झाली तर काय होईल याच्या देहांचं, तो देह किड्यांचा ढीग होऊन जाईल. असा हा देहाचा परिणाम अर्जुना इतका वाईट आहे. या देहाची अशी अव्यवस्था आहे. आणि आत्मा तर काय, आत्मा कसा आहे की अनादीपणामुळं तो आत्मा स्वभावतः नित्य आणि सिद्ध आहे. तो आत्मा निर्गुण असल्यामुळं भागसहित नाही अथवा भागरहितही नाही. तो कर्मसहित नाही किंवा कर्मरहितही नाही. या ओव्या किती सुंदर आहेत की त्या मुळातूनच वाचण्यासारख्या आहेत. या देहाची हे दशा आणि आत्मा तो येत हायसा पै नित्यसिद्ध अपैसा अनादीपणे, सकळू ना निष्कळू अक्रियू ना क्रियाशीळू, कृषू ना स्थूळ निर्गुणपणे, आभासू ना निराभासू, प्रकाशू ना अप्रकाशू, अल्पू ना बहुवसू अरूपपणे. किती या आत्म्याच्या वर्णनासाठी किती सुंदर ओव्या दिल्यात माऊलींनी की तो कसा नाहीये, आत्मा कसा नाहीये, तो कृश नाहीये किंवा लठ्ठ पण नाहीये, स्थूल पण नाहीये. तो अरूप असल्यामुळं दृश्य नाही किंवा अदृश्य नाही. तो प्रकाशयुक्तही नाही किंवा प्रकाशरहितही नाही. तो थोडा नाही किंवा पुष्कळ नाही. तो आत्मा शून्य असल्यामुळं रिकामा नाही किंवा भरलेला नाही. तो कोणत्याही गोष्टीनं रहित नाही अथवा कोणत्याही गोष्टीनं सहित नाही. तो प्रकट नाही किंवा अप्रकट नाही. तो आत्मा असल्यामुळं
तो आनंद नाही किंवा आनंदरहितही नाही. म्हणजे काय, सुखही नाही आणि दुःखही नाही. तो एक नाही किंवा नाना प्रकारचाही नाही. तो मुक्त नाही अथवा तो बद्धही नाही. तो आत्मा कोणाचा विषय होत नसल्यामुळं इतका नाही अथवा तितका नाही, स्वतः सिद्ध नाही अथवा तयार केलेला नाही, बोलणारा नाही अथवा मुका नाही, सृष्टीच्या होण्याबरोबर तो होत नाही अथवा सर्व सृष्टीचा संहार झाला तरी याचा नाश होत नाही. हा आत्मा आहेपणाचे आणि नाहीपणाचे लयस्थान आहे. तो अव्यय असल्यामुळे तो मोजला जात नाही. त्याचे वर्णन करता येत नाही. तो वाढत नाही अथवा कमी होत नाही. तो विकार पावत नाही व खर्च होत नाही. हे प्रियोत्तमा अर्जुना, अशा प्रकारचा तो आत्मा देहात आहे असं जे म्हणतात ते म्हणणे मठाच्या आकारात सापडलेल्या आकाशाला मठाकाश म्हणण्यासारखं आहे. की आपण हे उदाहरण नेहमी बघतो की एखादा घट आहे आणि त्या घटामध्ये जी पोकळी आहे, जर तो घट फुटला तर त्यातलं आकाश कुठं गेलं? ते असलेल्या महद आकाशामध्ये ते विलीन झालं. त्याप्रमाणे त्याच्या अखंड असण्यावर देहाचे आकार होतात व जातात. म्हणजे अर्जुना, तो आत्मा देहाकृती घेत नाही किंवा टाकत नाही, तर जशाचा तसाच असतो. आकाशामध्ये जसे दिवस आणि रात्र येतात आणि जातात त्याप्रमाणे आत्मसत्तेवर देह येतात आणि जातात असं समज. म्हणून या शरीरात आत्मा काही करत नाही आणि करवत नाही. हे सहज घडून येणाऱ्या व्यापाराच्या ठिकाणी तो व्यापार मी केला असं तो म्हणत नाही. याकरता तो आत्मा स्वरूपानं उणेपणास अथवा पुरेपणास वश होत नाही. हे असो, तो आत्मा देहाच्या ठिकाणी असून तो आत्मा देहानं काय होत नाही, तो देहानं लिप्त होत नाही. एक आपल्याला सगळ्यांना माहीत असलेला दृष्टांत आहे की एकदा भगवान आद्य शंकराचार्य काशी क्षेत्राला गेले होते आणि ते नदीवर, गंगा नदीवरून स्नानाहून आले आणि त्यांना एक चांडाळ त्यांच्या समोर आला आणि शंकराचार्यांना तो पुढे जाऊ देईना, तो मध्येच उभा राहिला. त्याला त्यावेळी शंकराचार्य त्याला म्हणाले की अरे दूर हो. तर त्यावेळी तो त्या चांडाळाचा वेश धारण करून खरं तर भगवान शंकराचार्यच त्यांची परीक्षा, भगवान शंकरच शंकराचार्यांची परीक्षा घ्यायला आलेले होते. ते काय म्हणाले शंकराचार्यांना की हे यतिवरा, तुम्ही कोणाला कोणापासून दूर करू इच्छिता? माझ्या देहापासून तुम्ही आपल्या देहाला दूर करू इच्छिता का तुमच्या देहात राहणाऱ्या चैतन्यापासून माझ्या देहात राहणाऱ्या चैतन्याला दूर करू इच्छिता? देहापासून जर तुम्ही माझ्या देहाला दूर करू इच्छित असाल तर तुमचा देह अन्नमय आहे, तसाच माझा देहही अन्नमयच आहे. दोन्ही देह हे आडामासाचे पुतळेच आहेत, सारखेच आहेत. मग दूर हो म्हणण्याला काय अर्थ आहे? आणि जर तुम्ही चैतन्यापासून चैतन्याला दूर हो असं म्हणत असाल तर त्यालाही काही अर्थ नाही, कारण दोन्ही देहांमध्ये राहणारं चैतन्य एकच आहे. ते स्वरूपतः शुद्ध आणि निरंजन आहे. मग तुम्ही गच्छ गच्छ असं म्हणून कुणाला दूर करू इच्छिता? तर काय आहे की या काशी विश्वेश्वराच्या स्तुतीप्रित्यर्थ शंकराचार्यांनी 5 श्लोक रचलेले आहेत. त्या श्लोकांना मनीषा पंचकम असं नाव आहे आणि या प्रत्येक श्लोकाच्या 4थ्या चरणामध्ये मनीषा असा उल्लेख आलेला आहे, म्हणून त्याला मनीषा पंचक असं नाव आहे. म्हणजे त्या श्लोकांचा काय भावार्थ आहे की विद्वान आणि ब्रह्म साक्षात्कारी असा महात्माच काय असतो की गुरुपदाला योग्य असतो. मग तो वयानं लहान असो मोठा असो, जातीनं ब्राह्मण असो क्षुद्र असो, श्रीमंत असो दरिद्री असो, म्हणजे तो पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यामध्ये कोणताही भेदभाव कल्पन असणं मानणं योग्य नाहीये. असं ते अत्यंत सुंदर असं स्तोत्र आहे की ज्यामध्ये काय म्हणलेलं आहे की
जे चैतन्य तत्व आहे ते सगळीकडे ओतप्रोत भरलेलं आहे. ते अमुक ठिकाणी आहे किंवा नाही असं नाहीच आहे. आता यानंतरच्या पुढच्या म्हणजे 32व्या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे? या न करोती न लिप्यते याचं विवेचन भगवंतांनी पुढच्या 32व्या श्लोकामध्ये केलेलं आहे. म्हणजे या 31व्या श्लोकामध्ये जसं म्हणलेलं होतं की तो पुरुष काही करत नाही आणि कुठं लिप्त होत नाही. मग तो कसा लिप्त होत नाही आणि कसा काही करत नाही याचं उत्तर एका दृष्टांताने भगवंतांनी 32व्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. या 32व्या श्लोकाचा एक मिनिट हा 32वा श्लोक आणि त्याच्यावरचं ओव्यांचं वाचन करावं असं मी तावरे मॅडमना विनंती करते. यथा सर्वगतम सौक्ष्म्यात. यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. अगा आकाशके नाही हे न रिघेची कवणे ठाई परी काईसे नि कही गादीजे ना जैसे तैसा सर्वत्र सर्वदेही आत्मा असतुची असे पाही संग दोषे एकेही लिप्तू नव्हे पुढती येथे हेची लक्षण निरुते जे जाणावे क्षेत्रज्ञाते क्षेत्रविहीना. या श्लोकाचा अर्थ काय आहे की जसं सर्व ठिकाणी व्याप्त असलेलं आकाश अत्यंत सूक्ष्म असल्यामुळं कुठंही लिप्त होत नाही, तसंच सगळ्या ठिकाणी परिपूर्ण असलेला आत्मा हा कोणत्याही देहात लिप्त होत नाही. म्हणजे ज्या पदामध्ये न करोती न लिप्यते असा कर्तृत्वाचा आणि भोक्तृत्वाचा भगवंतांनी अभाव सांगितला. या दोन्हीचं विवेचन करताना या श्लोकामध्ये भगवंतांनी यथा सर्वगतम सौक्ष्म्यात आकाशम नोपलिप्यते पहिल्यांदा भोक्तृत्वाच्या अभावाबद्दल सांगितलं आणि पुढच्या श्लोकामध्ये कर्तृत्वाच्या अभावाबद्दल सांगितलं. म्हणजे कर्तृत्वानंतरच भोक्तृत्व येत असतं. म्हणजे आपण एखादी गोष्ट केली की त्यानंतरच आपल्याला त्याबद्दल अभिमान किंवा फलासक्ती निर्माण होती. म्हणजे कर्म केल्यानंतरच त्या कर्माच्या फलाचा भोग होत असतो. तरी मनुष्य जे काही कर्म करतो प्रथम कोणत्या तरी फळाचा किंवा सिद्धीचा उद्देश मनात ठेवूनच करतो. म्हणून मग त्याच्याकडे प्रथम भोक्तृत्व येतं आणि त्यानुसार काम करत करत नंतर कर्तृत्व येतं. म्हणजे या दृष्टीनं भगवान इथं आपल्याला सगळ्यात आधी भोक्तृत्वाचा निषेध करतात आणि भोक्तृत्वाचा त्याग झाल्यानंतर कर्तृत्वाचा त्याग आपोआप होतो असं इथं म्हणलंय की फलेच्छेचा त्याग झाल्यावर क्रिया केल्यावरही कर्तृत्व येत नाही. यथा सर्वगतम सौक्ष्म्यात आकाशम नोपलिप्यते. आकाशाचं कार्य वायू, तेज, जल आणि पृथ्वी आहे. म्हणून आकाश आपलं कार्य वायू या सगळ्या चारी भूतांमध्ये व्यापकपणानं आहे. हे चारही आकाशात व्यापक नाहीत. म्हणजे कसं आहे की ही जी 4 महाभूतं आहेत ती आकाशात नाही आहेत, पण आकाश मात्र या चारही महाभूतांमध्ये आहे. हे चारही आकाशाच्या अंतर्गत येतात, पण आकाश त्या चारीच्या अंतर्गत येत नाही. की आकाशापेक्षा हे चारही स्थूल आहेत. आकाश कसं आहे यांच्यापेक्षा सूक्ष्म आहे. हे चारही सीमित आहेत किंवा शांत आहेत, पण आकाश कसं आहे असीम आहे, अनंत आहे. म्हणून काय म्हणलेलं आहे की या चारही भूतांमध्ये विकार होतात, पण आकाशात मात्र कोणताही विकार होत नाही. सर्वत्र अवस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. जसं आकाश, वायू इत्यादी चारही भूतात राहत असूनही त्यांच्याशी लिप्त होत नाही, तसंच सर्वत्र सर्व शरीरात राहणारा आत्मा कोणत्याही शरीराशी लिप्त होत नाही. आत्मा सर्वांमध्ये परिपूर्ण असूनही तो कोणातही मिसळत नाही. तो सर्वथा काय असतो निर्लिप्त राहतो. कारण आत्मा कसा आहे नित्य, सर्वगत, स्थाणू, अचल, सनातन, अव्यक्त, अचिंत्य आणि अविकारी आहे. तसं या अविनाशी आत्म्यानं हा संसार पूर्णपणे व्यापलेला आहे.
या माऊलींच्या ओव्यांचा अर्थ असा आहे की हे अर्जुना, आकाश कुठं नाहीये, ते आकाश हे आकाश कोणत्याही ठिकाणी प्रवेश करत नाही, परंतु ज्याप्रमाणे ते आकाश कशानेही आणि कधीही लिप्त होत नाही, तसा आत्मा संपूर्ण देहांमध्ये, सर्व देहांमध्ये आहेच आहे, पण तो एकाही संबंधाच्या विकारानं विटाळला जात नाही. आणि इथं आत्म्याचं हेच खरं लक्षण आहे असं वारंवार जाणावं, ते हे की शरीरस्थ आत्म्याला देहादी संघात रहित असा ओळखावा. म्हणजे आत्मा हा देहादींपासून अलिप्त आहे असं तू नेहमी जाण, असं सांगितलेलं आहे. आता पुढच्या 33व्या श्लोकापासून, म्हणजे 33वा आणि 34वा हे 2च श्लोक राहिलेत या अध्यायाचे, ते आपण पुढच्या वेळी अभ्यासणार आहोत. आजची सेवा भगवंतांच्या चरणी अर्पण करून मी थांबते. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. छान झालं निरूपण सुचिता. मी आता जयश्रीताई सोहनी यांना विनंती करते की त्यांनी आरती म्हणावी. ओम जय भगवत गीते, ओम जय भगवत गीते. हरिः कमल विहारिणी, हरिः कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. ओम जय भगवत गीते. कर्म सुमर्म प्रकाशिनी, कामासक्ति हरा, मैया कामासक्ति हरा. तत्वज्ञान विकाशिनी, तत्वज्ञान विकाशिनी, विद्या ब्रह्म परा. ओम जय भगवत गीते. निश्चल भक्ति विधायिनी, निर्मल मलहारी. ओ मैया निर्मल मलहारी. शरण रहस्य प्रदायिनी, शरण रहस्य प्रदायिनी, सब विधि सुखकारी. ओम जय भगवत गीते. राग द्वेष विदारिणी, कारिणी मोद सदा. मैया कारिणी मोद सदा. भव भयहारिणी तारिणी, भव भयहारिणी तारिणी, परमानंद प्रदा. ओम जय भगवत गीते. आसुर भाव विनाशिनी, नाशिनी तमरजनी. ओ मैया नाशिनी तमरजनी. दैवी सद्गुणदायिनी, दैवी सद्गुणदायिनी, हरिरसिका सजनी. ओम जय भगवत गीते. समता त्याग सिखावनी, हरिमुख की बानी. ओ मैया हरिमुख की बानी. सकल शास्त्र की स्वामिनी, सकल शास्त्र की स्वामिनी, श्रुतियों की रानी. ओम जय भगवत गीते. दया सुधा बरसावनी, मातु कृपा की जय. ओ मैया मातु कृपा की जय. हरिपद प्रेम दान कर, हरिपद प्रेम दान कर, अपनो कर लीजय. ओम जय भगवत गीते. ओम जय भगवत गीते. ओम जय भगवत गीते. हरिः कमल विहारिणी, हरिः कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. ओम जय भगवत गीते.
ओम जय भगवत गीते, ओम जय भगवत गीते. छान. मी आता जयश्री देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी पसायदान म्हणावं. आवाज ऐकू येतोय का? हो हो येतोय. आता विश्वात्मके देवी येणी वागयज्ञ तोषावे, शोनी मज जावे पसाय दानहे. देखांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. ता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, तुझे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमय जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिन्ही लोकी. जो आदिपुरुषी पंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेष ही लोकी ये. दृष्टा दृष्ट विजये हो आवेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसावो. येणे बरे ज्ञान देवो, सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. श्रीमद् भगवद गीता माता की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.